तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्लीत सोडवण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। प्रशांत आंबियाना धमकी प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार, राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार। गायकवाडांच्या समर्थकांकडून प्रशांत आंबियाना धमक्यांचे फोन सुरू। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खडवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती। कसारा सीएसएमटी लोकल 1 तास उशिरानं प्रवाशांचे हाल। परभणी शहरातील गंगाखेड मार्गावरील पेट्रोल पंपावर गोंधळ, अँब्युलन्सला डिझेल न दिल्यानं तणाव। तर जिंतूर शहरातील येलदरीकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांचा डिझेलसाठी रास्ता रोको। वर्धा जिल्ह्याकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटला, कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ अपघात, वेळेत मदत मिळाल्यानं चालक सुरक्षित। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित, जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे मोदींविरोधात वाढता असंतोष हे यामागे मुख्य कारण असेल, राहुल गांधींची भविष्यवाणी। आदित्य ठाकरे आज शिवतीर्थवर अमित ठाकरेंची भेट घेणार, अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देणार। पालिका निवडणुकांनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भेट घेणार। राज्यातील धरणांमध्ये 30.88% इतकाच पाणीसाठा, पुण्यातील धरणांमध्ये केवळ 22.10% उपयुक्त पाणी। प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। विदर्भाला उष्णतेचा रेड अलर्ट कायम, अकोला, अमरावती आणि वर्ध्याला रेड अलर्ट, तर नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। तापमानात वाढ झाल्यानं काळजी घेण्याचं आवाहन। बीडच्या केजमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक घरांवरील पत्रे उडाले, शेती पिकांचं मोठं नुकसान। तर रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी। नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमध्ये 3 दिवसात 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी, क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश, आतापर्यंत 11 जणांना अटक। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं भौतिकशास्त्राचा प्रश्न संच असलेल्या नोट्स जाळल्या, सीबीआय तपासातून माहिती समोर। 6 आरोपीसोबतचे चॅट्सही डिलीट केले, सूत्रांची माहिती। पुण्यातील वारजे भागात शिवराज मोटेगावकरची 51 गुंठे जागा, सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।